मध्यरात्री वडगाव पंगूत चोरांचा थरार, एका तासात 3 घरांवर दरोडा. चांदवड हादरलं, सलग 3 घरफोड्या, श्वान पथकासह पोलिसांचा तपास सुरू. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू गावात मध्यरात्री चोरट्यांचा थरार, अवघ्या एका तासात सलग 3 ठिकाणी घरफोड्या, महिलांवर हल्ला, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल लंपास. गावात भीतीचे वातावरण. पहा 24x7 न्यूज रिपोर्टचा हा विशेष रिपोर्ट. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे 28 जुलैच्या मध्यरात्री सुमारे रात्री 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 3 ठिकाणी घरफोड्या केल्या. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब जयवंत गोजरे यांच्या घरात घुसून चोरट्यांनी 2 सोन्याच्या पोती, सुमारे 5 ग्रॅमचे गळ्यातील सोन्याचे दागिने, 1 तोळ्याची सोन्याची पोत, मोबाईल फोन, पाकिट आणि सुमारे 10,000 रुपये रोख असा ऐवज लंपास केला. घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर चोरट्यांनी दत्तू भिका पगारे यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या वृद्ध आई सिंधुबाई पगारे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, पेटी आणि रोख रक्कम चोरून नेली. विरोध केल्यामुळे सिंधुबाई पगारे यांना मारहाण झाल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सकाळी नाशिक येथील विशेष तपास पथक आणि श्वान पथकाने घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा केले. या तपास पथकात API बन्सी कांबळे, पोलीस नाईक अमोल गांगुर्डे, कुणाल वैष्णव, शैलेश गांगुर्डे, हरीश माळी तसेच श्वान पथकातील कांतीलाल धुमसे आणि संतोष कडाळे यांचा सहभाग होता. घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. यावेळी समाजसेवक भागवत झालटे यांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करत संशयित व्यक्ती किंवा अनोळखी हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. या प्रकरणाचा तपास चांदवड पोलीस करत असून चोरट्यांचा लवकरच पर्दाफाश होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड, नाशिक. रात्री किती वाजता चोरी झाली? 1 वाजता. काय गेलं तुमचं नेमकं? माझं मोबाईल, पाकिट शेजारी उशात ठेवलं होतं. माझ्या गळ्यातले 2 पोती डायरेक्ट त्यांनी आणला म्हणून ओढण्याचा प्रयत्न केला. आणि मग काही गळा वगैरे दाबण्यात आला? काही गळा काहीच नाही. ते पोती तोडले. कोणत्या दिशेने आले होते? काय पाठीमागून आले होते. बाहेर दाराची कडी बाहेरूनच लावून घेतली. तिथून पोती तोडल्या, तिथून पळाले. दोघंजण पाहिजे बॅक साईड पाहिजे. दरवाजा उघडा होता काय नेमका? नाही, आपण नव्हतं उघडं, त्यांनी उघडलं. कडी तोडलेली होती पाठीमागे. कधी तोडली? तुम्हाला आवाज नाही आला? काही आवाज काहीच नाही. अजून काय गेले? मोबाईल, पाकिट, मोबाईल, पाकिट आणि माझे 2 पोती गेले. इकडून पळाले. रात्री किती वाजायचं सुमार? 1 वाजता. 1 वाजता. तुम्हाला काही झालं का? मला एक काय आता दवाखान्यात माझे रात्री तुम्हाला काही केलं का त्यांनी? काय माझी गचके दिले असे हो. गचके दिले. काही नेलं का तुमचं? हा ना, फुया काय करावं मोठा केला, माई तोड्या, कोथमिरी. रात्री घेऊन गेले का सर्व? हा, सगळं मध्ये पैसे होते माझे. मला पगार चालू आहे रानक्या बाहेर. तिथे पैसे होते ते घेऊन गेले, सगळं घेऊन गेले. बाबा झाले नके फकीर. सुना मुलं तर राजे. काय नाव आहे तुमचं? सिंधुबाई भिका पगार. रात्री किती वाजता झालं काही? आता काय मला माहिती होय. घर झोप होती.